रामकृष्ण आणि शेतकरी बंधू, आज आपण मातीवरती बोलणार आहे. माती साफ असेल तर पिकामध्ये ताकद निर्माण होणार. माती साफ तर पीक बलवान. मातीत जीवाणू तुमच्या चांगले किती आहेत आणि वाईट किती आहेत ह्याच्यावरती आपण बोलणार आहे. आपली असणारी जी माती आहे ही माती जिवंत पाहिजे. बंधूंनो, इस्रायल, चायना, थायलंड, नेदरलँड बऱ्याच देशामध्ये पहिलं मातीवरती काम केलं जातं. मातीमध्ये असणाऱ्या नको असणाऱ्या असंख्य प्रकारच्या फ्युजन थ्रिप्स आहे, रायगर आहे, स्ट्रेटलँड आहे, म्हणजे असंख्य प्रकारच्या ज्या बुरशी आहेत ज्या आपल्या पिकाला आणि मातीला हानिकारक आहेत. ह्या कशामुळे वाढल्यात हा विषय गौण आहे. तर ह्या बुरशा संपवायच्या आणि चांगले जीवाणू टाकायचे, म्हणजे जे आपल्या पिकाला ताकद देतील, मातीला ताकद देतील अशी जीवाणू. मग ही पद्धत कोणती आहे? तर इस्रायलची पद्धत आहे. इस्रायल टेक्नॉलॉजीनं ज्या वेळेला आपण शेती करणार आहे, माती बलवान तर पीक पहिलवान. मग हे कसं करतोय आपण? मातीचं इन्स्टॉलेशन आणि मातीमध्ये असणाऱ्या असंख्य बुरशा संपवून चांगल्या बुरशा कशा टाकता येतील याबद्दल लवकरच व्हिडिओ पहा. रामकृष्ण हरी बंधू.